welcome to Student Education Society. How are you दोस्तों? Okay, you are fine. I am also fine. और दोस्तों इससे पहले हमने evidence of evolutions ये 6 पार्ट हमने पढ़े थे. 6 parts we had learned before this lectures, and today we are going to learn lesson number 2, science part 2. That is important topics, Darwin's theory of the natural selection. In Marathi also I can explain in Marathi and Hindi also. Hindi not need here. Actually, semi students and English medium students is here, so I can explain English as well as Marathi. Okay, try to understand. Be listen carefully. दोस्तों पहला जो टॉपिक है मीन्स फर्स्ट टॉपिक डार्विन्स थ्योरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. नेक्स्ट आहे लॅमार्कवाद मीन्स लॅमार्किझम, ये सायंटिस्ट का नेम है. नंतर जाती उद्भव दॅट इज स्पेशिएशन. एंड लास्ट पार्ट दॅट इज मानवी उत्क्रांती मीन्स ह्यूमन इवोल्यूशन. दैट्स फोर्थ पार्ट. वी हैव टू मेक the many questions like that, short questions, one answers questions, correlated questions, match the following, fill in the blanks. Then you can make many questions, different types of sketch diagram like this way. Okay, तर आपण मराठीमध्ये सांगायचं म्हटलं तर हे 4 जे टॉपिक आहे ते आपण शिकणार आहोत. याच्यावरती एकतरी प्रश्न हमखास बोर्डाला मित्र हो विचारतात. तर पहिला पार्ट आहे डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. हा काय आहे आपण बघू. तर डार्विन हा त्याने प्रत्येक प्रदेशातले वेगवेगळे नमुने जे एक्झाम्पल्स सजीवांचे, प्राण्यांचे आणि वनस्पतीचे गोळा केले आणि त्याच्या निरीक्षणावरून असे लक्षात आले की तो म्हणतो की सक्षम ते जगतील असा त्यानं नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मांडला. सक्षम ते जगतील हा त्याचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत मित्र हो. सक्षम ते जगतील. आणि इन इंग्लिश चार्ल्स डार्विन हॅड कलेक्टेड इन्युमेरेबल स्पेसिमन म्हणजे प्रत्येक भरपूर असे नमुने गोळा केले. इन्युमरेबल कुणाकुणाचे, प्लांट अँड ॲनिमल्स. अँड डिपेंडिंग अपॉन द ऑब्झर्वेशन, त्याच्या ऑब्झर्वेशन खाली दोज स्पेसिमन ही पब्लिश थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. त्याने थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन प्रपोज केलं ऑब्झर्वेशन नुसार, विच प्रिचेस ऑफ सर्वायवल ऑफ फिटेस्ट. व्हॉट इज द थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन ऑफ Darwin's, Charles Darwin's, which preaches the survival of fittest. Which preaches the survival of fittest. म्हणजे सक्षमते जगतील. म्हणजे काय मित्र हो, सक्षमते जगतील म्हणजे ज्या या निसर्गामध्ये प्रत्येक समस्याला जो तोंड देईल, एव्हरी प्रॉब्लेम्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम फेस इट और फिट इट और अडॅप्टेबल इट, दॅट इज सर्वायवल ऑफ फिटेस्ट. तेच फक्त जगण्यास लायक असतील असा चार्ल्स डार्विनने सिद्धांत मांडला मित्र हो. अँड फॉर दिस पर्पज डार्विन हॅड पब्लिश्ड द बुक टायटल, द नेम ऑफ दॅट बुक टायटल ओरिजिन ऑफ स्पेसिस. त्या ज्या बुकचं नाव होतं ते काय होतं, एक्सक्यूज मी, ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओरिजिन ऑफ स्पेसीज. त्या बुकचं नाव आहे चार्ल्स डार्विनने जो सिद्धांत मांडला, ओरिजिन ऑफ स्पेसीज, हे त्याच्या बुकचं नाव होतं. अँड व्हाईल एक्सप्लेनिंग द कन्सेप्ट डार्विन सेज दॅट ऑल द ऑर्गॅनिझम reproduce its own, and all organisms compete with each other for life threatening, and this manner competition only the organism sustain which show the surviving life. म्हणजे या निसर्गामध्ये जो सजीव, जो प्राणी, वनस्पती या स्पर्धेमध्ये, या संकटामध्ये जो टिकून राहील तोच फक्त त्याचीच जात
तो प्रोड्यूस करू शकतो, म्हणजे पुनरुत्पादन करू शकतो आणि तोच जिवंत राहू शकतो पिढ्यानपिढ्या. हे कुणी सांगितलं? कुणी सांगितलं? चार्ल्स डार्विननं सांगितलं. ओके. कारण निसर्गामध्ये मित्र खूप अडचणी आहेत, पर्यावरणामध्ये खूप अडचणी आहेत. की जसे की आपण एक्झाम्पल बघितले 9th स्टँडर्ड मध्ये, 11th स्टँडर्डला पण एक एक्झाम्पल आहे की मॉथ नावाचे जे पहिले बर्ड्स होते ते झाडावरती बसायचे, झाडाचा त्यांचा कलर एकच असायचा, ते जगले. दुसरे जे मॉथ होते ते त्यांचा कलर जो होता तो वेगळा होता आणि त्यांना बरोबर क्रो म्हणजे कावळे जे आहेत ना ते खाऊन टाकायचे त्यांना. कारण आणि त्यांची स्पेसिस संपली, कारण दे नॉट फिटेस्ट टू सर्वाइव्ह अँड दे नॉट अडॅप्टेबल टू एन्व्हायरमेंट, हेन्स दे फिनिश्ड. अंडरस्टूड? दे डू नॉट सर्वाइव्ह, ते जगलेच नाही. म्हणजे जे पर्यावरणाशी अनुकूल असून आपल्या जगण्याची सक्षम राहतो, जगण्यासाठी धडपड करून स्पर्धा करून तो जीव म्हणजे कुठल्याही संकटातून आपली जात, आपली स्पेशीज जो टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतो या स्पर्धेमध्ये, तोच पिढ्यानपिढ्या त्याचं स्पेशिएशन किंवा त्याची जात परत परत राहते. यालाच आपण चार्ल्स डार्विनचा निसर्ग निवडीचा सिद्धांत, इन इंग्लिश डार्विन्स थ्योरी ऑफ नेचुरल सिलेक्शन. दोस्तों समझ गया? मैं बोल रहा हूँ, बात बहुत इजी है, पण याच्यावरती काय आक्षेप घेतले. देयर वेर some objectives or objects. What are the objects on the natural selections of Darwin? So first object is natural selection are not only the factor responsible for evolution. म्हणजे सांगायचं आहे की निसर्ग निवड ही एकमेव उत्क्रांतीला कारणीभूत गोष्ट नाही. There is not only the natural selections factor responsible for evolution. फक्त एकच हा फॅक्टर नॅचरल सिलेक्शनचा इव्हॉल्युशनला रिस्पॉन्सिबल नाहीये. दुसरा जो ऑब्जेक्ट होता, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. म्हणजे उपयोगी व निरुपयोगी बदलाचे डार्विनने कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. डज नॉट एक्सप्लेन, डिडंट एक्सप्लेन एनी युजफुल और डिसयुजफुल or मिसयुजफुल और युजलेस मॉडिफिकेशन. अँड थर्ड वन आहे, तुम्हाला विचारतील, प्रश्न विचारतील, इट विल बी आस्क्ड फॉर एक्झाम्पल, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅचरल सिलेक्शन थेअरी ऑफ डार्विन. मराठीमध्ये काय विचारतील की तुमच्या निसर्ग निवडी बद्दलचे काही आक्षेप होते ते सांगा. मग हे आक्षेप 3 सांगता येतील, नाही की नाही. आणि तिसरा जो आहे सावकाश होणारे बदल, याचा उल्लेख केलेला नाही. देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट द स्लो ग्रॅज्युअली चेंजेस अँड क्विक अब्रप्ट चेंजेस. म्हणजे सावकाश होणारे बदल आणि पटकन होणारे बदल जे आहेत सजीवांचे, तो स्पष्टीकरण याच्यामध्ये, या नियमामध्ये, या सिद्धांतामध्ये चार्ल्स डार्विनने केलेले नाहीत. अंडरस्टूड? हे आक्षेप आहे. सो प्रश्न काय असेल, व्हॉट आर द ऑब्जेक्टिव्ह ऑफ नॅचरल सिलेक्शन थेअरी. आणि मराठीमध्ये काय, डार्विनच्या नैसर्गिक निवडीच्या सिद्धांतांचे आक्षेप कोणते, हा प्रश्न तुम्ही मला पाठवायचा, त्याचा आन्सर्स पण तुम्ही पाठवायचा आहे. आणि नैसर्गिक निवडीचा सिद्धांत सांगा. एक्सप्लेन द चार्ल्स डार्विन theory of natural selections and write it objectives. That is the most important questions on this topic. Okay, now we can go next topic. The name of topic here is Lamarckism, means Lamarckism. In Marathi Lamarckism, in English Lamarckism. So Lamarckism, what is a Lamarckism? Lamarckism, this is the name of scientist. He was English scientist, French scientist, and he was explained about the evolutions, some aspect of evolution. लॅमार्कने काही गोष्टी उत्क्रांतीबद्दल सांगितल्या, ते आपण इथे शिकणार आहोत. त्याचं नाव आहे जीन लॅमार्क बाप्टिस्ट. जीन बाप्टिस्ट लॅमार्क. जीन बाप्टिस्ट लॅमार्क. He was a French scientist and he proposed that morphological changes occurring in living organism are responsible. See again, morphological changes म्हणजे बाह्य रचना. Morphological changes occurring living म्हणजे सजीवांच्या बाह्य रचनेत बदल होतात. are responsible for evolution म्हणजे तेच उत्क्रांतीस कारणीभूत आहे.
म्हणजे सजीवांच्या बाह्यरचनेतील बदल, शरीराच्या बाह्यरचनेतील बदल हेच उत्क्रांतीला कारणीभूत गोष्ट आहे, हे लॅमार्क सांगतो मित्र. अँड द रिझन बिहाइंड द मॉर्फॉलॉजिकल चेंजेस is activities or laziness of the organisms, and this is called concept of principle. That is, what is the concept as principle? Use or disuse of organs. Use or disuse of organs. म्हणजे तो काय सांगतोय की त्यांनी या सजीवामध्ये मराठी सांगायचं म्हटलं तर उत्क्रांती होत असताना सजीवाच्या शरीर रचनेत बदल होत असतात. त्या जीवाने केलेला प्रयत्न हा आळस कारणीभूत असू शकतो. प्रयत्न वा केलेला आळस हा असू शकतो असा सिद्धांत जीन बाप्टिस्ट लॅमार्कने मांडला. आणि त्याने असं सांगितलं की इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत, म्हणजे यूज ऑर डिसयूज ऑफ ऑर्गन्स. त्यासाठी इंद्रियाचा वापर किंवा न वापर असा त्याने सिद्धांत मांडला जीन बाप्टिस्ट लॅमार्कने. आय कॅन रिपीट once again what he explained. Jean Baptiste Lamarck proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind the morphological changes is activities or laziness. म्हणजे activities means प्रयत्न and laziness म्हणजे आळस, त्याला कारणीभूत असू शकतो. or the organs of the organisms. He called this concept as principle, use or disuse of organs. Okay, so what is the Lamarckism? That much only statement. It is sufficient to write exam. तुम्ही एवढं जर वाक्य लिहिलं तरी ते फक्त लॅमार्किझम साठी. पण एक्सप्लेन म्हटलं तर पुढच्या गोष्ट सांगते ते. त्यातले त्याने 3 एक्झाम्पल सांगितले. लॅमार्किझम हे खालील 3 एक्झाम्पल तुम्ही डायग्राम मध्ये बघू शकता. मी डायग्राम तुम्हाला यात दाखवणार आहे, व्हिडिओ मध्ये तुम्ही पहा. ओके, त्यात 3 डायग्राम आहेत. जिराफाची मान उंच कशी झाली, बरेच 3 एक्झाम, एकच चित्र असेल त्यात पण एक्झाम्पल 3 आहेत. ही सेड दॅट नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग on leaves, browsing on leaves of tall trees, plants by extending their neck. आता जिराफ आपण बघतो, जिराफाला असं तो सांगतोय की उंच उंच झाडाचा पाला खाताना त्याला त्याची मान एक्सटेंड करावी लागली. नेक एक्सटेंड, अशा कित्येक पिढ्या सिमिलरली त्याच्या एक्सटेंड करून त्याची मान तशीच उंचावत गेली. असा बदल होत गेला, असा लॅमार्किझम म्हणतोय की तो उंच उंच झाडावरचा पाला खाऊ लागला जिराफ, तशीच त्याची मान उंच उंच होत गेली. असा एक पहिले एक्झाम्पल आहे. म्हणजे त्याच्या बाह्यरचनेत बदल, मॉर्फॉलॉजिकल बॉडीज ऑर्गन चेंजेस फॉर द प्रॅक्टिस ऑफ लेझीनेस, ज्यानं बदल केला असं सांगतो. दुसरं सांगतोय तो शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ. शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ म्हणजे लोहाराचे जे बाहू आहेत ना, बाहू आपण म्हणतो बायसेप जिमच्या भाषेत. लोहार म्हणजे तो हातोडीने असं मारतो ना, तो आयर्न वगैरे, त्याला इंग्लिश मध्ये आयर्न स्मिथ. शोल्डर्स ऑफ आयर्न स्मिथ became strong due to frequently hammering. The shoulders of iron smith became strong due to hammering frequently. म्हणजे सगळ्यांचे बाकीच्यांचे झाले, म्हणजे जिमला जातात जे हार्ड वर्क करतात त्यांचे बायसेप जे आहेत ते कसे होतात, स्ट्रॉंग होतात. त्याने थर्ड एक्झाम्पल दिलंय, विंग्स ऑफ ऑस्ट्रिच बर्ड अँड इमू बर्ड बिकेम वीक ड्यू टू डिसयूज. आता डिसयूजचं त्यांचे ऑर्गन डिसयूज केले, त्यांनी वापरच केला नाही कोणी. ऑस्ट्रिचनं आणि इमू त्यांना विंग्स असून त्यांनी यूज केलं नाही म्हणून ते उडू शकत नाही. दे कॅनॉट फ्लाय. द लॅमार्किझमचं थर्ड वन एक्झाम्पल. फोर्थ वन, बर्ड्स लाईक स्वॅन अँड डक्स legs became useful for swimming due to living water. तो सांगतोय की वॉटर मध्ये राहून बदकाचे आणि राजहंसाचे पाय जे त्यांना असे राहून त्यांना पोहता आले. तो म्हणतो यूज ऑफ ऑर्गन्स, लॅमार्किझम म्हणजे इंद्रियाचा वापर केला. आणि फिफ्थ वन एक्झाम्पल आहे, स्नेक्स हॅव लॉस्ट देअर लेग्स बाय बॉरोविंग हॅबिट. म्हणजे बिळात राहून सापाने त्याचे पाय गमावून बसला असं सांगतो. म्हणजे डिसयूज ऑफ ऑर्गन्स by snakes. Snakes, their legs have lost by the borrowing habit. Okay, hence
The characters are acquired character and all transferred from one generation to another generation. This is called theory of inheritance of acquired character, or this theory is also known as Lamarckism. याच सिद्धांताला आपण मिळवलेल्या बदलांचा संक्रमणाचा सिद्धांत मराठीत म्हणतो, किंवा त्याला लॅमार्कवाद सुद्धा असं आपण म्हणतो, असं याच्यातून स्पष्ट होते मित्र. The living but the modifications brought us are not transferred to one generation to next generation. Only by Lamarckism theory was disproved. परंतु लॅमार्किझम थेरी डिस्प्रूव्ह करण्यात आली, कारण एखादी जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशन कडे काय आहे तसं मॉडिफिकेशन ब्रॉट केलं जात नाही. देयर इज अ लिमिटेशन ऑफ लॅमार्किझम. लॅमार्क वादावरती सुद्धा आक्षेप घेतले, कारण पहिल्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जसं होत नाही. समजा एखाद्या लोहारानं खूप हॅमरिंग केलं फ्रिक्वेंटली म्हणून त्याचे शोल्डर स्ट्रॉंग झाले, पण त्याच्या मुलानं जर हॅमरिंग केलंच नसेल, व्यायामच केला नाही, तो फक्त सेडेंटरी वर्क करू लागला खुर्ची बसून, तर कॅन इट बिकम स्ट्रॉंग शोल्डर्स? नो, इट विल नॉट बिकम अ स्ट्रॉंग शोल्डर्स बिकॉज इट इज नॉट ट्राय टू प्रॅक्टिस ऑफ हॅमरिंग. ओके, म्हणजे त्यानं जर प्रयत्न केला नसेल तर त्याचे शोल्डर जे खांदे आहेत लोहाराच्या मुलाचे होतील का? नाही. म्हणजे लॅमार्किझम तुम्हाला पटतोय का की पिढ्यानपिढी पुढे संक्रमित होतो आहे तसे गुण नाही. ओके, जसं आपण म्हणतो की एखादा वडील असेल, वडिलाचे गुण मुलामध्ये येतील असं नाही, चेंज होऊ शकतात. म्हणून दॅट इज द डिस्प्रूव्ड ऑफ लॅमार्किझम theory, and the living organisms can transfer the character which it has acquired to the next generation, which is called ancestry of acquired character. So one question is there, what is the ancestry of acquired characters? म्हणजे संपादित गुणाचा अनुवंश कशाला म्हणतात मराठीत? संपादित गुण म्हणजे एखादी गुण आपण संपादित केलेले असते, म्हणजे सजीवांच्या जीवन काळात जे तुम्ही संपादित गुण केलेले असतात आणि ते गुण संततीकडे संक्रमित करतात. संतती म्हणजे समजा आपल्या एखाद्या वडिलांनी, समजा एखाद्याचे वडील खूप लहानपणापासून कीर्तन करत असते आणि ते कीर्तन जर त्या मुलाला पण लहानपणापासून केले तर तो त्याने संपादित केलेला काय आहे? तो गुण आहे. समजतंय? म्हणजेच काय झालं, याला अनुवंश, संपादित गुणाचा अनुवंश, संपादित गुणांचा अनुवंश असेही म्हणता येतं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे मराठीवाल्यांसाठी संपादित गुणाचा अनुवंश म्हणजे काय, असाही एक प्रश्न तिथं तयार होऊ शकतो. मित्र हो, लॅमार्किझम म्हणजे व्हॉट इज अ लॅमार्किझम? म्हणजे लॅमार्क म्हणजे काय, स्पष्ट करा किंवा एक्सप्लेन करा असेल. नेक्स्ट पॉइंट आहे मित्र हो, स्पेशिएशन म्हणजे जाती उद्भव म्हणजे काय. आता हे तुम्हाला माहित आहे जात, आता आपल्याला माहित आहे जात म्हणजे प्रत्येक प्राण्याची जात, वनस्पतीची जात, सजीवाची जात. ओके, म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज ऑफ प्लांट्स अँड एनिमल्स इज इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. स्पेसीज, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज म्हणजे कुठल्याही वनस्पती आणि प्राण्यांची जी जात आहे त्याची नवीन निर्मिती जी होते हे एक उत्क्रांतीचा परिणाम आहे. दॅट इज द इफेक्ट ऑफ इव्हॉल्युशन. स्पेसीज इज द ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम. स्पेसीज म्हणजे जात आपण म्हणतो. स्पेसीज is the group of organisms that can produce fertile individuals. आता एक स्पेसीज आहे, समजा स्पेसीज कुठली स्पेसीज असेल, समजा टायगर आपण एक स्पेसीज घेऊया. टायगर म्हणजे हा टायगरनं स्वतः सारखाच इंडिव्हिज्युअल्स नेक्स्ट जनरेशन मध्ये दुसरा एक कब म्हणजे टायगरचा बछडा म्हणतो तोच ॲज इट इज प्रोड्यूस केला फर्टाईल गोन इंडिव्हिज्युअल्स थ्रू द नॅचरल रिप्रोडक्शन. ते कसा केला? नॅचरल रिप्रोडक्शन म्हणजे एखाद्या वाघाची जर जात असेल तर त्या वाघाच्या जातीने स्वतःचा एक बछडा नैसर्गिक पुनरुत्पादनातून त्याच्यासारखाच एक जीव उत्पादित केला. अँड each species grows in specific geographical condition. आणि प्रत्येक जात ही भौगोलिक दृष्ट्या त्या प्रदेशामध्ये वाढत असते. जसं की कमळ चिखलात वाढतं, लोटस ग्रोज इन मडी एरिया. ओके, मडी रिव्हर, मडी वॉटर.
ओके, चिखलामध्ये कमळ वाढतं म्हणजे तो भौगोलिक एरिया, दॅट इज द रिझन ऑफ जिओग्राफिकल कंडिशन. ऍपल, समजा ऍपल जे आहे, ऍपल जे आहे ते ऍपल कुठे इकडे येते, आपल्या महाराष्ट्रामध्ये येते, कुठे येते इकडे कर्नाटकमध्ये नाही येत, कुठे येतं फक्त काश्मीर, हिमाचल प्रदेश, शिमला त्या साईडला ना, कारण दॅट इज द रिझन ऑफ जिओग्राफी. ते प्रयत्न पण करू शकतो. म्हणजे each species reproduce, each species grows in specific geographical condition. Their food, habitat म्हणजे अधिवास. बरेच सेमीच्या मुलांना हा शब्द कळत नाही. हॅबिटट म्हणजे अधिवास. अधिवास म्हणजे ते राहण्याचे ठिकाण. आता टायगर कुठे राहतो? व्हॉट इज द हॅबिटेट ऑफ टायगर? टायगर इज हॅबिटट. हॅबिटेट ऑफ टायगर इज केव्ज. केव्ज म्हणजे गुहामध्ये राहतो आहे की नाही, फॉरेस्ट मध्ये राहतो, वाईल्ड अॅनिमल असे. ठीक आहे. सो हॅबिटट, देअर फूड, रिप्रोडक्टिव्ह ॲबिलिटी अँड पिरियड ऑफ डिफरंट. हाऊएव्हर जेनेटिक व्हेरिएशन इज रिस्पॉन्सिबल फॉर द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे जनुकीय बदल हे सुद्धा एक नवीन जात निर्माण होण्यासाठी एक कारणीभूत असू शकतं. अँड ड्यू टू जिओग्राफिकल ऑर रिप्रोडक्टिव्ह ऑसिलेशन्स also leads to speciation. म्हणजे सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादीय अलगीकरण झाल्यास कालांतराने जाती बदल होतो. जाती बदल जसा गुलाब, आपण म्हणतो आता हा गुलाब आहे म्हणजे हा रोज आहे. एक रोजचं एक्झाम्पल घेतलं, पण रोजचे बरोबर एक पिवळा गुलाब आहे, लाल गुलाब आहे, चिनी गुलाब आहे, आणि गुलाब आहे, कसले कसले गुलाब आहे. ठीक आहे. म्हणजे याचं काय झालं? स्पेशिएशन. एकाच गुलाबापासून अनेक जाती तयार झाल्या. वाघाच्या जाती आहेत, आंब्याच्या जाती आहेत, आपल्या राईस म्हणजे तांदूळ, पॅडी तांदूळ, तांदळाच्या जाती आहे, ज्वारीची जात आहे. बरोबर, आपण बघतो ना तांदळाची जात. आता समजा इथे मी राईस घेतला, राईस म्हणजे आपलं पॅडी, तर आपण भाताचं पीक म्हणतो. बरोबर. आता याचं स्पेशिएशन बघू आपण. भाताचं पीक आहे पॅडी, तर याचं आपण म्हणतो. मग सांगा, तुम्हाला माहिती आहे भाताची जाती सांगा, स्पेशिएशन ऑफ द पॅडी. इंद्रायणी, कोलम, बासुमती तुकडा, आंबेमोहर, खडक्या, मोगरा, बासमती मोगरा, मिनी मोगरा, आहे की नाही? बऱ्याचशा अशा त्याचे स्पेशीज आहे. म्हणजे एकाच, हे कशामुळे झालं? जेनेटिक व्हेरिएशन. कशामुळे झालं हे? जेनेटिक व्हेरिएशन. जेनेटिक व्हेरिएशन म्हणजे काय? जनुकीय बदल, जनुकीय बदलामुळे, जनुकीय परिवर्तन. याच्यामध्ये बायोटेक्नॉलॉजी तुम्ही लास्ट इयरला तुम्ही शिकलेलं आहे, 9th स्टँडर्ड मध्ये. त्याच्यावर तुम्ही सगळं दाखवलेलं आहे कसं बदल होतात, कसं नवीन स्पेसीज तयार करतात, त्याला स्पेशिएशन. सो डू यू अंडरस्टँड व्हॉट इज मीन बाय स्पेशिएशन? स्पेशिएशन मीन्स फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसीज, different types of using technology due to the responsible, that is geographical reasons. Okay, so दोस्तों ये बहुत इंपॉर्टेंट है. और इसके बाद हम पढ़ने जा रहे हैं, इस पे भी आपको क्वेश्चंस ओन, यू कैन मेक ओन क्वेश्चन. इसके बाद हम जा रहे हैं बहुत ही इंपॉर्टेंट, जो कि हम बहुत ही नजदीक का सब्जेक्ट है हमारे, वो जो है मानवीय उत्क्रांति, दैट इज ह्यूमन इवोल्यूशन. वो भी हम पढ़ने जा रहे हैं. तो थोड़े हम इसके बाद कैन वी कंटिन्यू? यस, कैन वी कंटिन्यू? ओके, सो I can love it. It is very interesting part. You can see the diagram in your textbook. There is a very different types of very interesting pictures is shown in your textbook. That is human evolution. Human evolution. Human evolution. Human evolution. Human evolution. म्हणजे मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती हा सगळ्यात आपला जवळचा विषय आणि आवडता विषय. कारण आपली उत्क्रांती कशी झाली सगळ्यांना आपण वाटतं, कारण आपण माकड होतो पहिले, माकडाचा माणूस कसा झाला हे फार इंटरेस्टिंग आहे मित्र. तुम्हाला मी डायरेक्ट क्लास असल्यानंतर आपण कोरोना के बाद, कोरोना का जो है सिलसिला चालू है, इसके बाद हम जब मिलेंगे, और मिलने ही वाले हैं क्योंकि वैक्सीन अभी जल्द से जल्द निकलेगी, और हम भगवान की कृपा से हम सब तहे दिल से अच्छे निरोगी शरीर से हम सब मिलेंगे. ये दुआ करता हूँ मैं भगवान से और प्रार्थना भी करता हूँ. दोस्तों देखो, ह्यूमन इवोल्यूशन जो है, ह्यूमन इवोल्यूशन मानवीय उत्क्रांति जो है, सो द
ह्युमन उत्क्रांती ही कशी होत गेली आपण याच्यावरती खूप इंटरेस्टिंग आहे मित्र, कारण उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एक पेशीय सजीवापासून ते बहुपेशीय सजीवापर्यंत उत्क्रांती होत गेली मित्र हो. मला हे सांगायचं आहे की पहिल्यांदा इन दिस इव्हॉल्युशन ऑर्गॅनिझम ड्यू टू इव्हॉल्युशन, इन दिस इव्हॉल्युशन ह्युमन इव्हॉल्युशन कॅन बी शोन ॲज इन पिक्चर गिवन. तुम्हाला हे पिक्चर मध्ये पुस्तक आपल्या टेक्स्टबुक मध्ये दिलेलं आहे. लास्ट डायनोसॉर्स disappeared approximately 7 crore years ago. 7 crores years ago. ये थोड़ा ठीक से हम पार्ट समझने की कोशिश करेंगे. 7 crores years ago म्हणजे 7 करोड वर्षापूर्वी. 7 करोड म्हणजे 7 वरती किती शून्य, 7 शून्य, किती शून्य, 7 शून्य, याला म्हणजे 7 करोड वर्षापूर्वी डायनोसॉर्स होते. कोण होते? डायनोसॉर्स. हे आपण पिक्चर यातला बघितलाय, डायनोसॉर्सचा पिक्चर आपण बघितलाय मित्र हो. डायनोसॉर्स, हे डायनोसॉर्स जे होते हे 7 करोड वर्षापूर्वी होते. लास्ट डायनोसॉर्स disappeared approximately 7 crores years ago. At the time, money-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. modern हे शब्द लॅम्यूस. हा जो लॅम्यूस आहे ना, लॅम्यूस एक माकडाचाच प्रकार आहे. तो डायनोसॉर्स नंतर पहिल्यांदा माकड जे तयार झालं ते लॅम्यूस जे आहे ते महत्वाचं आहे. आणि याच्यातून परत जी क्रांती होत गेली ते आता मॉडर्न म्हणजे निअँडरथल असेल, क्रो कॅग्नो मॅन असेल, आणि नंतर मग मॉडर्न मॅन असे उत्क्रांती झालेली आहे. ठीक आहे. बरेचसे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये दाखवलेले आहे ते कुठले कुठले त्याचा पिरियड आहे, कुठले कुठले इयर्स आहेत. ओके. सो टेल ऑफ दिस मंकीज. लेमूर्सला याला टेल होती. काय होती याला? टेल म्हणजे शेपटी होती या लेमूर्सला. आणि या शेपटी बघा, द टेल ऑफ दिस मंकीज लाईक अॅनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसॅपियर्ड. म्हणजे आफ्रिकेमध्ये त्याचं फॉसिल सापडले, तो डिसॅपियर्ड झाला होता. अबाउट द ही सेड टू बी डिस्ट्रॉय अबाउट 4 crores years ago. म्हणजे 4 करोड वर्षापूर्वी दिसल्यानंतर डिसॅपियर झाला. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन. देअर हँड्स वेर ऑल्सो इम्प्रूव्ह. म्हणजे त्याचा मेंदू जो ब्रेन डेव्हलप झाला होता, नंतर त्याचे हँड्स जे आहेत ते असे थोडेसे डेव्हलप झाले होते. वेअर ऑल्सो इम्प्रूव्ह. दस एप लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्व्ड इन व्हायल these ape-like animals reach the south and north Asia. एप म्हणजे माकडाचाच प्रकार, पण एप म्हणजे माकडा मंकी सारखं, पण ते 4 करोड वर्षापूर्वी ते डिसॅपियर्ड झाले होते. साऊथ म्हणजे दक्षिण आणि नॉर्थ ईस्ट आग्नेय आशियामध्ये त्यांच्या फायनली त्यांचं गिबॉन आणि ऑर्गॅटॉन, ऑरँगुटॉन, गिबॉन त्यांचं नाव परत आहे गिबॉन. बघा 4 करोड इयर्स अगो गिबॉन. आणि दुसरं जे त्याचं नाव आहे ऑरँगुटॉन. हे जे आहेत एप आहेत. हे कोण आहे? ते एप म्हणजे माकडाचाच प्रकार आहे. एप्स हे 2 एप्स 4 करोड इयर्स. पहिलं तर 7 करोड डायनोसॉर्स, पहिलं लिमूर्स, टेल, मंकी, एपच आहे. नंतर गिबॉन और ऑरँगुटॉन अँड रिमेनिंग एप लाईक एनिमल्स स्टेड इन Africa, and from them gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore. आता हे 4 crores years ago, हे 4 crore years ago बघा, years ago. हे कोण? गिबॉन, ऑरँगुटॉन. नंतर आहे कोण आहे? चिंपांझी आणि गोरिला. तुम्हाला माहित आहे ना? गोरिला कुठला तरी पिक्चर आहे तो गोरिला वरचा. King Kong. Yes, very King Kong. And remaining, that's gorilla and chimpanzee. एक जी 2 एप आहेत हे 2.5 crores years ago डिसॅपियर्ड झाले. ते 2.5 crore years ago. हे गोरिला अँड चिंपांझी अँड इव्हॉल्व अबाउट 2.5 crores ago. इव्हॉल्व म्हणजे रूपांतर झालं त्यांच्यात. अँड इव्हॉल्युशन ऑफ सम 2 crores years ओल्ड स्पेसीज एफ सीम्स डिफरंट. 2 करोड वर्षापूर्वी त्यांच्या ज्या एफच्या ज्या जाती आहेत त्या सिमिलर म्हणजे
वेगवेगळ्या दिसू लागल्या. दे हॅड यूज टू देअर हँड्स मोर इटिंग फूड अँड अदर वर्क. मग त्यांचे पायाचे पुढचे जे आहेत एपचे ते परत हाताने मग ते फळ खाऊ लागले. नंतर 2 करोड वर्षापूर्वी, हे 2.5 पण 2 करोड इयर्स ॲगो, 2 करोड इयर्स ॲगो ते काय केलं, हँड यूज करू लागले. डिफरंट कोण, हे सगळे ॲप जे होते एप्स, हेच एप्स असतील, यांची नावं दिलेली आहेत पुस्तकात. एप्स हँड फ्री झाले हे, आणि हे हँड फ्री साठी फूड, नंतर वॉक, बाकीचे पर्पज साठी, वर्किंग साठी ते हँड त्यांचे आहेत ना ते फ्री झाले. ठीक आहे. अँड दिस इज द डेव्हलपमेंट और प्रोग्रेस और इव्हॉल्युशन स्टेप बाय स्टेप ऑफ द ह्युमन इव्हॉल्युशन. मग पुढे काय झालं मित्र हो, पुढचा जो पार्ट आहे त्याच्या म्हणजे उरलेले हे सगळे जे प्राणी आहेत बघा, हे एप सारखे सगळे प्राणी जे आहेत ते कोरड्या होत जाणाऱ्या हवामुळे जेव्हा जंगले नाहीशी झाली, दोज एप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. म्हणजे कोरड्या हवेमुळे हे जे एप्स आहेत ना हे जमिनीवरती न राहतात, हे कुठं फॉरेस्ट, डिक्लाइन ड्यू टू ड्राय एन्व्हायरमेंट. बघा म्हणजे हे कोरड्या होत जाणाऱ्या हवामुळे जेव्हा जंगले नाहीशी लागली तेव्हा एफ जे आहेत ते झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले, म्हणजे राहण्यासाठी कुठे आले, झाडावरून खाली. अँड देअर लुंबार बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टार्टेड टू स्टँड इरेक्ट पोस्चर. म्हणजे ते झाडावरून राहत होते, शेपटी होती ते बाकी, ती शेपटी गेली तेव्हा अशी इरेक्ट झाले, म्हणजे ते सरळ होऊ लागले. Grassland and their hands become available for use anytime, and these first human-like animals with erect postures which were using their hands has evolved about 2 crore years ago. 2 crore years ago. Means that is the lumbar bones developed. Lumbar bones means जो आपला जो मागचा माकड हाड जे म्हणतो आपण त्याला, तेच ते डेव्हलप झालं, आणि जरा आपला असा वाकलेला भाग आहे तो जरा पोस्टर असा उचलला गेला, आणि हात आपले काय झाले, जे टेकत होते ते काय झाले, फ्री झाले. फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल्स इज विथ अस द फॉर्म ऑफ रामाफिथिकस. बघा, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. रामाफिथिकस हा जो आहे तो पहिला आपला जो एप आहे, म्हणजे इरेक्ट पोस्चर मधला आहे एप. हा पण हा एपच आहे. हा जो एप आहे रामाफिथिकस, एप फ्रॉम द ईस्ट आफ्रिका. कुठे सापडला हा, ईस्ट आफ्रिका, पूर्व आफ्रिकेमध्ये. आफ्टरवर्ड्स दीज एप ग्रोन इन ऑफ द साइज बिकम मोर इंटेलिजंट अँड दस द एप साऊथ आफ्रिका इव्हॉल्व 40 लाख इयर्स ॲगो. बघा 40 लाख वर्षापूर्वी हे आफ्रिकेमध्ये ते रामाफिथिकस नावाचे एप मोठे डेव्हलप होत गेले. मॉर्फॉलॉजिकल ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड अपियर लाईक टू द मेंबर ऑफ जीनस. मग माणसासारखे त्यांचे सगळं बिहेवियर दिसू लागले. मग होमो, that is the homo about 20 lakh years ago. That is Ramapithecus 40 lakh years. देखो 40 lakh years ago. Then 20 lakh years ago, that is the homo 20 lakh. Homo म्हणून that is ape. Homo इथे मी homo म्हणतो. Homo that is 20 lakh years ago. 20 lakh years ago. देखो दोस्तों ये जो हिस्ट्री है बहुत ही इंपॉर्टेंट है. आप स्केच और स्क्रीनशॉट ले सकते हैं, और आप आपके बुक में भी दिया है, टेक्स्ट बुक में. स्किल thus the skill human develop about the 15 lakh years ago. Then about skill develop 15 lakh years ago. स्किल बोलता हूँ मैं, स्किल यानी कि ब्रेन, यानी कि थोड़ा सा एक्टिविटी उसकी जो है ह्यूमन लाइक एक्टिविटीज, दैट इज वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर was evolved. वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर, जैसे कि ऐसे ऐसे वॉकिंग करना है, इरेक्ट पोस्चर, वो हाथ फ्री करके. 15 lakh years ago, that is the homo ape, and have with erect posture they may have extend their Indonesia Asia contents evolution of upright men continue the direction of development brain and the period of the 1 lakh. ब्रेन जो है, ब्रेन 1 lakh years डेवलप हो गया. ब्रेन 1 lakh years एगो, दैट इज द ब्रेन डेवलपमेंट. ओके. अब अभी तो हमारे 1400 या 1500 सीसी ट्रेनिंग कैपेसिटी का ब्रेन है हमारे मॉडर्न मैन की. पहली 400 700 500 ऐसे
क्रैनिंग कैपेसिटी ऑफ ब्रेन डेवलप होती गई है ऐसे ऐसे 200, 400, 500, 600, 700, अभी तो 1400। मॉडर्न मैन की कितनी सीसी है ब्रेन की कैपेसिटी? 1400, 1400। And this man evolved the text. It could be considered member of the wise man. Wise man, Homo sapiens. इसको हम क्या बोलते हैं? होमो सैपियंस। सैपियंस, ये जो है होमो सैपियंस, वो बहुत ही क्या बोल, वाइस मैन, क्या बोलते हैं उसको हम? वाइस मैन। वाइस मैन, वाइस मैन बोलते हैं। देखो दोस्तों, और इसीलिए निएंडरथल मैन कैन बी कंसिडर द फर्स्ट एग्जांपल ऑफ वाइस मैन। हु वाज द फर्स्ट वाइस मैन? हु वाज द फर्स्ट वाइस मैन? निएंडरथल। Neanderthal. He was the first wise man, the first example of wise man. The Cargo-Magnon man evolved about the 50,000 years ago, and afterwards the evolution been faster and earlier. इसके बाद कार्गो मैग्नन। इसके बाद कौन हुआ? कार्गो मैग्नन। ये भी है जो है कार्गो मैग्नन, म्हणजे निएंडरथल सगळ्यात हुशार माणूस आपण म्हटलं जातो, सगळ्यात शहाणा माणूस निएंडरथल, नंतर कार्गो मैग्नन। यांचा जो काळ आहे 50,000 वर्षापूर्वीचा आहे, आफ्टर 10,000। मग नंतर यांचा आहे 50,000 इयर्स एगो। 50,000, 50,000 वर्षापूर्वी, इयर्स एगो। अभी मैं यहाँ पे एरो करता हूँ 10,000 वर्षापूर्वी, फक्त 10,000 इयर्स एगो। 10,000 years ago, 10,000 years ago। ये क्या हुआ? यहाँ पे क्या हुआ? 10,000 years ago wise man started the practice of agriculture। Very good। 10,000 वर्षापूर्वी ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस होऊ लागलं। ऍग्रिकल्चर बोले तो शेती। माणूस 10,000 वर्षापूर्वी, हाच माणूस जो आहे कॅग्रो मॅग्नन, निएंडरथल, कार्गो मैग्नन, 10,000 वर्षापूर्वी शेती करू लागला। इट इज स्टार्टेड टू रिअर कॅटल हर्ड्स, म्हणजे तो जनावरांचे कळपे, म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्रुप करून राहू लागला। जनावरांचे कळप पाळू लागला, जसे जनावर गाई म्हैस असतात। अँड द कॉलनीज अँड सिटीज द हॅबिटेट, म्हणजे तो कॉलनी किंवा शहर किंवा वसाहत करून राहू लागला। कल्चरल डेव्हलपमेंट टू प्लेस आर्ट ऑफ रायटिंग, नंतर त्यानं लिहिण्याची, लिखित कला डेव्हलप केली। वॉज इन्व्हेंटेड 5,000 इयर्स एगो, 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची सवय त्याने डेव्हलप केली। अँड दिस हिस्ट्री हॅज बीन स्टार्टेड। मॉडर्न सायन्स इमर्ज अबाउट 400 years ago। Modern science emerged about 400 years, and industrial society was established about 200 years ago, and now we have reached this stage till we learn searching details of roots human ancestry। म्हणजे आपण बघितलं की 5,000 वर्षापूर्वी ही जी हिस्ट्री आहे, या 5,000 वर्षापूर्वी आपण लिहिण्याचा शोध लागला। नंतर आपण 400 वर्षापूर्वी, म्हणजे 400 वर्षापूर्वी मॉडर्न सायन्स समाजामध्ये आलं, आणि 200 वर्षापूर्वी नंतर काय करू लागलो आपण? मॉडर्न, म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी याची आपल्या पूर्वजाचं हे आपलं रूट जे आहे ते इथून सुरू झालंय, लेम्युर्स पासून असा आपण प्रवास काढलेला आहे। मित्र हो, हे खूप छान आहे। तुम्ही डायग्रामॅटिक तुम्ही सर्च करा, आणि याच्यावरती खूप क्वेश्चन्स तुम्ही तयार करू शकता, छोटे छोटे। ओके, आणि तुम्ही स्वतः नोट्स याच्यावरती आणि क्वेश्चन आन्सर छोटे छोटे तयार करा। मित्र, माझ्या ग्रुपचे विद्यार्थी मला होमवर्क पाठवतील, आणि बाकीचे मित्र तुम्ही युट्यूबवरती, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, कोरोना ह्याच्यामध्ये जरा अडचण, कोरोनाच्या संकटामध्ये आपण हे दूरस्थ शिक्षण, डिस्टंट एज्युकेशन लांबून आपण घेत आहोत, ऑनलाईन घेतो आहोत, तर तरी तुम्ही सहकार्य करा। आहे तशा सिच्युएशन मध्ये मित्र हो, कदाचित तुम्हाला आवाज वगैरे बाहेरचे चिमण्यांचे पक्ष्यांचे येत असतील, त्याच्याबद्दल माफी मागतो। आणि काय, तुम्ही प्रत्येकाने तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब, शेअर, कमेंट्स करा दोस्तो। थँक्यू।